नमस्कार मित्रांनो. जर का आपण वायसीएमचे विद्यार्थी असाल, तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण वायसीएमच्या विद्यार्थ्यांना केंद्राच्या भरती परीक्षा देता येतील किंवा नाही, या संदर्भात माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ का तर हा जो प्रश्न आहे, हा आपल्याच चॅनलवर एका मित्राने कमेंट करून विचारला होता आणि वाटलं की असा प्रकारचा प्रश्न जो आहे, तो आपल्याला सुद्धा पडू शकतो आणि त्याच्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण माहिती समजून घेणार आहोत, की वायसीएमचे विद्यार्थी असो किंवा जे इतर विद्यापीठ आहेत, इतर युनिव्हर्सिटीज आहेत, जे डिस्टन्स एज्युकेशन म्हणजेच बहिस्थ अभ्यासक्रम, बहिस्थ शिक्षण प्रोव्हाईड करतात, उपलब्ध करून देतात. त्या सगळ्यांचे जे पदवी आहे किंवा बाकीचे इतर विद्यार्थी आहेत, त्यांना केंद्राच्या परीक्षा ज्या आहेत, त्या भरती परीक्षा देता येतील किंवा नाही, याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे, की अशा प्रकारचा प्रश्न डोक्यामध्ये का येतो? तर त्याचे मागे काही कारणं असू शकतात. जसं की रेग्युलर एज्युकेशन आणि डिस्टन्स एज्युकेशन याच्यामध्ये आपण नेहमी फरक बघत आलेलो आहोत. तो म्हणजे सर्वात आधीपासून जो बघत आलेला फरक तो असा, की रेग्युलर जे एज्युकेशन असतं त्याच्यामध्ये आपण नेहमीच शाळेत जात असतो, नेहमीच कॉलेजला जात असतो. डेली आपलं येणं-जाणं, आपलं अटेंडन्स वगैरे त्या ठिकाणी तपासलं जातं आणि आपण डेली तिथं जाऊन जे शिक्षण आहे ते घेत असतो आणि आपलं अभ्यास जो आहे तो बऱ्यापैकी जे आपले प्रोफेसर्स वगैरे असतात त्यांच्या थ्रू आपण घेत असतो आणि याच ठिकाणी जर बघितलं तर डिस्टन्स एज्युकेशन आहे जो आपल्याला स्वतः स्टडी करायचा असतो आणि ज्यावेळेस आपल्याला काही डाऊट्स असतील, ज्यावेळेस स्टडी सेंटरवर जाऊन आपल्याला आपले सेशन्स घेतले जातील तेव्हा ते आपले डाऊट्स जे असतील ते आपण क्लिअर करत असतो. तर याच गोष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात जे आहेत ते प्रश्न निर्माण होतात, की इथं जी शिक्षणाची पद्धती आहे ती एकदम वेगळी आहे आणि आपण बाहेरून डिस्टन्स म्हटल्याच्या नंतर, बहिस्थ म्हटल्याच्या नंतर बाहेरून शिक्षण घेत आहोत आणि याचा फायदा आम्हाला सरकारी नोकरी करण्यासाठी होऊ शकतो का? अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो नक्कीच निर्माण होऊ शकतो अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये. याच्यावरूनच एक दुसरा पुढचा प्रश्न मनामध्ये येतो, तो असा की जे बहिस्थ शिक्षण आहे ते आणि रेग्युलर म्हणजेच नियमित शिक्षण याच्यामध्ये जी पदवी असते, जे पण आपल्याला सर्टिफिकेट वगैरे भेटतं त्यांचं वजन, त्यांची समानता जी आहे, ती कशा प्रकारची असते? असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, की जे डिस्टन्स आहे, ते दुय्यम स्वरूपाचं प्रमाणपत्र किंवा डिग्री समजली जाते अनेक ठिकाणी आणि अशाच पद्धतीचे आपल्या आसपास पण आपल्याला वातावरणामध्ये ऐकायला मिळालं असेल, की डिस्टन्स एज्युकेशनची डिग्री जी आहे, त्याला जास्त महत्त्व नसतं, त्याला जास्त वजन नसतं. जर का एका ठिकाणी 2 डिग्री असतील, तर त्या रेग्युलर डिग्री आहे, त्याला जास्त महत्त्व प्राप्त होतं आणि डिस्टन्सला महत्त्व जास्त प्राप्त होत नाही. अशा प्रकारचा गैरसमज या ठिकाणी अनेक विद्यार्थी मित्रांमध्ये, अनेक पालकांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. परंतु जर बघितलं UGCच्या गाईडलाईन्सनुसार, तर जी डिस्टन्सची डिग्री आहे आणि रेग्युलरची डिग्री या दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचे जे भेदभाव आहे ते नाही आहे. दोन्ही पण डिग्री सेम असणार आहे. जर का आपण BA डिग्री पकडली रेग्युलर एज्युकेशनची आणि BA डिग्री डिस्टन्स एज्युकेशनची, तर ह्या ज्या दोन्ही डिग्री आहेत त्या समान असणार आहेत. तर आता जो मेन आपला मुद्दा होता, की केंद्राच्या भरती परीक्षा देता येतील का? तर याचं उत्तर असणार आहे हो, देता येतील आणि त्याला आधार काय? तर विद्यापीठ जे आहे त्याला मान्यता मिळालेली असते UGCची. जर का आपल्या विद्यापीठाला UGCची मान्यता मिळाली असेल, तर आपण कुठल्याही प्रकारची सरकारी नोकरी असेल किंवा प्रायव्हेट नोकरी असेल, त्या ठिकाणी त्या डिग्रीच्या आधारावर नोकरी नक्की मिळवू शकता. आणि जर अजून याला एक आधार आपण घ्यायचा असेल, तर ज्या पण सरकारी नोकरीच्या जाहिराती असतात, त्या ठिकाणी त्या जाहिराती डाउनलोड करा. त्या वेबसाईटवर जाऊन जाहिराती डाउनलोड करा. आपण त्या ठिकाणी बघू शकता, की त्यामध्ये जे शैक्षणिक पात्रता असते ती नमूद केलेली असते आणि त्या ठिकाणी दिलेली असते. जर का पदवी पाहिजे असेल पात्रता म्हणून, तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं, की कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. असं म्हटलेलं नसतं, की रेग्युलर म्हणजेच नियमित विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे असं. असं म्हटलेलं नसतं. त्या ठिकाणी म्हटलेलं असतं कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी शैक्षणिक पात्रतेसाठी आवश्यक असते. तर त्याच्यामुळे ज्या विद्यापीठाला मान्यता प्राप्त असेल, UGCकडून मान्यता भेटली असेल, त्या विद्यापीठाची आपल्याकडे डिग्री असल्यास आपण जी सरकारी नोकरी आहे, ती केंद्राची असो किंवा राज्याची असतो, नक्की देऊ शकता. जर आपल्याला या संदर्भातच काही डाउट्स असतील, तर आपण नक्की कमेंट करून विचारू शकता.